गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? के द किंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही आमच्या रूमवरनं निघतोय. आज सगळे देवदर्शन आहेत. पहिलं आता इथे आपण इथेच तांबळडेकची गजबाई देवी आहे ती करणार आहे. मग बाकी सगळे हे बघा ऑल सेट निघालो. ऊन खूप आहे. चला, एव्हरीबडी इज रेडी. बाबू बघा. चला निघूया. आता आपण पोचलो आहोत गजबाई देवी मंदिराच्या इथे. रस्ता बघा मस्त कसा. समुद्र बघा समोरच. शनायचं काय मन भरत नाहीये. मामा आले गाडीत बसलाय. हा मंदिर असा मस्त समुद्र किनारी एकदम असा उंचावरती आहे. ती बघ काय, ती आंबे बघ, झाडं बघ, केवढी झाडं आहेत बघ. बापरे, छान 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 छान. ते नको काढू, ते नको काढू. अरे पप्पा मारी. असं बघ ते लाल मस्त माती आहे. इथं काहीतरी अजून काम चालू आहे. काय रे यशो? आता आपण मंदिराच्या इथे पोहोचलो. टायर मध्ये हवा भरायला लागेल. बघ पहिला कुठं आहे तो टायरचा. आता तर भरायला लागेल. चढणी बिडणींचा उकडात भेटेल आणि इथे मध्ये कुठे दिसला तर इथं काहीतरी काम चालू आहे. काहीतरी काम करतो. चला याला घ्या. चला मी तर पुढे. तर आपण आलो आहोत आता गजबाई देवी मंदिरात. घेऊनच आहे. तर ही आहे तांबळडेक गावची ग्रामदैवत गजबाई देवी. चल, तर आता आम्ही पोचलो आहे श्री भगवती देवी मुनगे. ही माझ्या मामाची कुलदेवी आहे. स्वतः हिचं दर्शन घ्यायचं आहे. इथून एंट्री आहे. मम्मा खाली बघ. ही आता आम्ही ओटी घेतली आहे. तर निघालो आहे.
कमी आहे. आणि त्या मानवाच्या आपल्याकडे असत आणि त्या पळवणीचा दर्शन घेण्यासाठी घेऊन काही गोष्टी लेकरांच्या पाठीचा कुटुंबाच्या मुलाबाळांच्या पाठी जरी सांगितले काय टाकून जे त्या लेकरा काम घडतो करतो असत त्या काम धंद्यात बसत घेऊन निश्चित न कामना करत घेऊन त्यांचं असलेलं संपूर्ण घर कुटुंब खूप शांती समाधान घेतो आणि त्याच्या घर सांभाळ करण्यात येईल. काय आवाज तुझा वीस चे तुझ्याकडे 3 नोट होते ना. कुठलं गजबा देवीला कुठे मुंग्यार देवीला कुठले आलोय इथं कुठं गालो शिंदा आपण मुंगे देवगड देवगडच्या तर मुंग्यार आहे कुठं तिथं आलो मामाची देवी. मामाशी देवीची जावय हा थंडावा थंडावाचं नाव नाही घ्यायचं अजिबात इकडे कसली वाडी आहे गरमी नुसती गरमी. घरची गरमी रुमाला टोप्या गॉगल सगळं घेऊन हा या. रुमाल आहे मला 4-5 10-12 रुमाल गॉगल टोप्या सगळ्या घेऊन या टोप्या बिप्या तिथनंच हा? घेऊन या. इथे महाग आहे. हा काय 14-15 तर वादळ सांगितलं हो पावसाची लक्षणं सांगितली आहेत. हा ना आता पण भरती आहे की नाही ते तर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स नाही भेटणार करायला. मला पण द्या बोलायला. हा. जावई कुठे येत बघू हे खाऊया बघ. स्पीकरवर लाव. खाऊया बघ. काय आहे? सोने सलावेल्यांच्या 2 बाटल्या लावून घे ते मला दे थोडी. काय वडी हा. काय आला हे घ्या हात करा पाठीत. हा अरे ही नाही मी तेच विचारते मँगो वडी. मँगो पोळी बोलतात त्याला. जा, पप्पूला दे. संपली. हा ये ना थांब पिल्लू. शेणाशी इशी बोलता आता मी संपवली तुम्ही आंब्याची पोळी काय रे आंब्याची पोळी संपली दे ना अशी मला पण दे ना जराशी. खाल्लीच अशीच तुम्ही काय थोडी दे बाबू. काय बरं आहे का? राहिली थोडीशी. ए त्याला आता आम्ही जेवायला थांबलोय. हे बघा चपाती भात डाळ मुगाची उसळ आणि पिकलेल्या फणसाची भाजी सोलकढी दही लोणचं पापड ठेचा पण आहे. काकडी पण आहे. काकडी आपली आहे. आम्ही काल रात्री जिथे थांबलेलो अन्नपूर्ण हॉटेल तिथेच आज दुपारी जेवायला आलो आहे. मस्त जेवण आहे आम्हाला खूप आवडलं आणि माझा उपास असल्यामुळे आम्ही आणलेली संत्री आणि यांच्याकडनं घेतलेलं दही खाते. काकडी पण आम्ही आणली आणि ॲज युजल बाबू आमचा इथे झोपला आहे. सो आम्ही आता जेवून घेतो आहे. बाबूचं पण सॅरलॅक बनवलेलं आहे. तो आमचं जेवण झालं की त्याला उठून पाजवायचं आहे. हे हॉटेल आचरा रोडला आहे. म्हणजे जर तुम्ही मालवण इथनं येत असाल तर आचरा तिट्याच्या आधी लागतं हे आणि नंतर पुढे 5 मिनटावर आचरा तिटा आहे. आणि जर देवगडहून जात असाल तर आचरा तिटा सोडलं की 5 मिनटावर हे हॉटेल अन्नपूर्णा आहे. खूप छान आहे. मांसाहारी पण मस्त काल जेवलो. आजचं हे शाकाहारीसुद्धा सुंदर आहे. चला या लोकांना जेवू द्या. मी पण दही खाऊन घेते. तुझ्या बोक्याचं जेवण चालू आहे. अगो बाई बोकरा खूप झोप आहे. चला लवकर आवरा. तुमचा बोका चला जायचंय ना कुठे जायचं बाबू तू मामा आला बघ मामा बोलवतो तुला मामा इथं बरे हवा आहे. चला मुलगा कधी स्टेडियमची लोकं स्कूटी येऊन
आता आपण चाललो आहोत अंगणेवाडीच्या देवीला. अंगणेवाडी देवी. मस्त आमचं जेवण घेऊन झालं. अंगणेवाडीच्या देवीला ऊन तर एकदम फट्टे ऊन आहे. जबरदस्त ऊन आहे, जबरदस्त. दिया बाबू काय पाहिजे? लाइक शेअर सबस्क्राईब खूप एक्झॅक्ट रोड आहे. मस्त आहे एकदम. आता आपण पोचलेलो आहोत अंगणेवाडीच्या भराडी देवी मंदिरात. तो बघा सफेद कलरचा तो मंदिर आहे. चला आता आम्ही ओटी घेतोय. खाली बघ फुल उडते. जरा हात ठेव त्यांच्यावर, आता हवेने उडतील. चला सावकाश. ही सुप्रसिद्ध जी अंगणेवाडीची जत्रा तीच ही देवी अंगणेवाडी. आतमध्ये शूट अलाउड नाही आहे, सो आता आपण इथनंच घेऊया. चला आम्ही आज दर्शन घेऊन येतो, मग भेटू. मंडळी बघा, आम्हाला आंब्यांचं झाड भेटलंय. म्हणजे इथून निघत होतो अंगणेवाडीतनं आणि आंब्यांचे हे बघा कसले मोठे मोठे आंबे आहेत बघा. नको बाबूला बघ. आणि हे आता अक्षरशः काठी घेऊन काढतायत. इथे रस्त्यात पडलेले आम्हाला मिळाले. हीच तर खरी मजा आहे कोकणातली. किती मिळाले शन्या? बाबू बाबू पडशील. एकदम कॅच पकडला. चला बास झाले. चला हां आता जाऊया आपण. हां चला. खूप आंबा झाला ना बाबू. खूप आंबा झाला. चला आता आपण कुठे चालले बघ. इथे बघा अजून एक कुठे कुठे शोधतायत. म्हणजे आम्हाला जाता जाता रस्त्यात दिसलेत म्हणून थांबवली गाडी. आणि आता बरेच आंबे झालेत. माझ्या पप्पांना फक्त एकच आंबा भेटलेला,
पण जेव्हा ते उतरले ना त्यांना शेकडो आंबे भेटले, शेकडो आंबे, हा शाकडू. शेकडो शेकडो त्या शेकडो नसते ते शेकडो असतो, शेकडो. ओ चला बाज झाले. शेकडो आंबे शोधतायत परत. चला आंबे विकायला जाऊया मग. हे तो बघ हा. सिद्धिदा. विकायला नाही, खायचे. हा, काय काय खायचे. विकायचे पण. नाही 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 नाही. आम्हाला बापाशी वाढायला नाही आंबट हा. झाला. यस. इथून खूप घाण वास येतोय. हे बघा अगदी असे आमच्या पूर्ण दोन्ही आंब्यांची हात भरून. आमच्या आंब्यांची पिशवी भरायला आली आहे. भरायला आली काय भरलीच. एक गोण भरेल. तर आंब्याला डाग लावून बोलू ना. हा हात धुवा पाण्याने. हे बघा गाई. अजून इथे खाली कोण जाईल आणायला? जाऊ शकतो. चला विस्ता विस्कटते ये विस्कटते विस्कट. तर आता आम्ही चाललोय भद्रकाली देवीला. देवीच्या मंदिरात. भद्रकाली देवी मंदिर रेवंडी इथे. रेवंडी. अरे एवढं झालं मैदान झालं. आंबो आंबो काढू एक. जेव्हा नको चल. चला चला खूप आंबे झाले. जर अजून आंबे भेटले तर घेऊ. माझ्या कानाखाली माझे सटकन कुठं इथं म्हणजे नाही ना इथं नाही ना. नाही नाही सरळ आहे. कांदे बटाट्याची गाडी आहे. छोटासा रस्ता आहे बघा. रेवंडी. आंबा दे आंबा दे आंबा दे आंबा दे म्हात्रेला. अंबादे 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 म्हात्रेला. असे काय गाणं. असं आपण बरोबर आहे. ही बघ खाडी. समोर बघा गाडी दिसते. खाडी खाडी खाडी. समोर बघा खाडी दिसते. बाबा बाबा तू मंदिर कुठं आहे? अरे बाबा भरलाय सगळा. अरे बाबा भरलाय सगळा. बाबू तिकडे बघ भरलाय हो सगळं. इकडं पाणी बघ पाणी बघ. बाबा. हे खाडी. पोल्ट्री फार्म आहे. थांबव तेवढं गाडी. तिथून आहे ना. तिथून आहे, तिथून पुढून पुढून आहे. आई पाठची साईड आहे. गाडी इथून? मला तिथेच लावावी लागेल वाटतं. नाही गेट आहे मोठा गेट आहे. मोठा गेट आहे. समोर आहे काय. त्यावेळी इथनं 3 इटा टाक. हा चालतो. आठवतो मला आठवतो. श्री भद्रकाली देवी माते की जय. आलो आहोत आपण देवी भद्रकाली मंदिर रेवडी येथे. रेवडी रेवंडी. रेवडी. 26 आहेत. ओके याला सोडून घ्यायचंय. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 श्रीदेवी भद्रकाली प्रसन्न. ही माझी माहेरची कुलदेवी आणि आपले सुप्रसिद्ध अभिनेते स्वर्गीय श्री मच्छिंद्र कांबळे यांची सुद्धा ही कुलदेवी आहे. ओटी देन.
किती? अगं ग ग धावू नको. वाजलीच नाही. लेकरांना आपली ती स्वातंत्र्य केलेली आहे ही बारापात्र पाहून करून घे. आज मात्रे वशतो आकार पुढे समोर शिकली लोकांनी मागवली शेती मागवली त्याच्या राखणे सहाय्य करून घे. आज त्या तिला सांभाळ त्याच्या राखण्याचे मिळून मला दाखवून सुखी राहा. आम्ही सुद्धा त्याच्या वयाचे होतो त्या. हा बघा आमचा रानटी माणूस बघा. आता खाली पडलेली जांभळं खात आहेत. आंबे शोधून झाले, आता जांभळं. गोड आहेत काय हो? खाल्ल्या खाल्ल्या लगेच बी थुकायची. हा मग. अरे म्हणजे एका झटक्यातच कम से कम 1 सेकंड तर लागतोच. आणि बाबू काय करत होता? मंदिरात पाया पडायला गेलेला बाबू. हे मारू नको ना. काजूचं पण झाड आहे बघा इथे. हा घ्यायची आहे त्यांच्याकडे घे. हे बघा स्वयंभू श्री कुणकेश्वर मंदिर, देवगड सिंधुदुर्ग इथलं फेमस महादेवाचं मंदिर. त्या बहुतेक आरती चालू आहे आतमध्ये, आपण जाऊया. आम्ही ही परडी घेतली आहे. चला नीट सांडतील बघ नाही तर फुलं. त्यात काय आहे? नारळ, फुलं, अगरबत्ती, कुंकू असेल. हे एंट्रन्स आहे. आपल्याला येईपर्यंत अंधार झालाय, पण त्यामुळे एवढा तुम्हाला आजूबाजूचा नजारा मगाशी दाखवता आला नाही. परत उद्या आपण ह्याच इथे येणार आहोत. आपल्याला देवगडला जायचं आहे उद्या. तर उद्या आपण बघू समुद्र आणि मंदिर कसं, कुठे आजूबाजूला काय काय आहे. चला वरती जाऊया. श्री भैरव मंदिर. इथून एंट्री आहे.
हळू हळू. इथून आपण आता बाहेर आलो. मंदिरात आतमध्ये फोटो अलाउड नाही, त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही. आता हे आहे देवी जोगेश्वरी मंदिर. आता इथे आपण दर्शन घेऊया. मंदिर बंद आहे. देवी जोगेश्वरी ते. चला आता ही लोक तिथे बीच बघायला गेलेत. समुद्र आत्ताही समुद्र खवळलेलाच आहे. पावसाची लक्षणं पण सांगितलेली आहेत गव्हर्मेंटनी, त्यामुळेच असं खवळलेलं आहे. पण आता आपल्याला अंधारात काहीही दिसणार नाही, फक्त आपल्याला आवाज ऐकू येईल पाण्याचा, लाटांचा. हा दगड पण कसला तरी काहीतरी आहे, याचं विशेष असणारच. हे बघा, तुम्ही व्यवस्थित ऐका, लाटांचा आवाज येतोय बघा. शन्या खाली उतर. किती खवळलाय बघा समुद्र. दिसतंय थोडंफार. हे बघा, हे आपला मंदिर आहे. अशी रचना आहे. इथून अशी खालून बघितलं तर व्यवस्थित दिसेल. आम्ही सध्या फोटोशूट करतो. चला. हा बघा, हा हे जे लाईट दिसतंय तिथनंच आपण आलेलो. उद्या सकाळी आपण येऊ ना, तेव्हा बघूया, मी तुम्हाला दाखवेन. सकाळी मस्त व्ह्यू दिसेल. इथे काहीतरी काम पण चालू आहे. आता हे बघा, हे आहे गणपती मंदिर. चला, आज संकष्टी चतुर्थीचं आमचं एक गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे. जय जयकार गणपती बाप्पा. समुद्र जामच खवळलेला आहे. जाऊ शकतो. जा. खाली बसून पाया पडायचं असतं शनया. हा चल ये. ए हा इथे आता आम्ही कुणकेश्वर मंदिराच्या शेजारीच असलेलं हॉटेल राज आस्वाद इथे जेवायला बसलो आहे. आम्ही ऑर्डर केली आहे आमरस, चपाती, काजू पनीर मसाला आणि दाल खिचडी. बाबू बघा, बाबूचं खाऊन झालेलं आहे पण तो असाच फिरतोय इथे. आता आम्ही जेवतोय. चला.